नमस्कार, माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. फ्रेंड्स, कशा आहेत? आशा करते की आपण सर्व मजेत असाल. तर थंडीचा हंगाम आहे. सध्या लिंबू खूप छान असे फ्रेश लिंबू उपलब्ध आहेत बाजारात, स्वस्तही आहेत. तर आपण त्याचं आंबट गोड असं मस्त चटपटीत असं लोणचं बनवणार आहोत आणि त्याची मी आज रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. तर चला पाहूया त्यासाठी काय काय लागतं. इथे मी अर्धा किलो लिंबू घेतलेले आहेत. छान असे कागदी लिंबू घेतलेले आहेत. अगदी पातळ सालीचे लिंबू बघायचे, जेणेकरून ते लवकर लोणचं तयार होईल, लवकर चांगलं शिजेल असं चांगलं असं पातळ सालीचं बघायचं आहे. हे बघा, हे लिंबू मी स्वच्छ धुवून आणि कोरड्या म्हणजे सुक्या कपड्याने पुसून ठेवलेले आहेत. सोबत अर्धा किलोच्या हिशोबाने अर्धा किलो इथे मी हे गूळ इथे बारीक पावडरसारखं करून ठेवलेलं आहे. सोबत इथे वापरणार अगदी झटपटीत, इथे तेल वगैरे फोडणी वगैरे काहीच नसेल याच्यासाठी. इथे मी 1 चमचा हळदीची पावडर घेतलेली आहे, 1 मोठा चमचा जिरे पावडर घेतलेला आहे आणि 1 मोठा चमचा आपला काश्मीरी लाल पावडर, मिरची पावडर आणि चवीनुसार इथे मीठ वापरणार आहे. अगदी झटपट असं होणारं आणि इन्स्टंट लगेच खाण्याजोगं लोणचं आपण इथे पाहणार आहोत. आता हे लिंबू अख्खेच मी थोडंसं पाण्यामध्ये उकळवायला ठेवणार आहे आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला पुढची मी कृती दाखवणार आहे. आता आपण अगदी 5 ते 10 मिनटासाठी हे लिंबू मी असेच पाण्यामध्ये उकळवण्यासाठी ठेवणार आहे. आपलं पाणी कोमट झालेलं आहे. अगदी 5 मिनटं मंद आचेवर मी ठेवलेलं होतं आणि आता मी याच्यातले लिंबू काढून स्वच्छ कॉटनच्या कपड्याने ते पुसून आणि त्याचे 8-8 पीसेस करणार आहे. आता आपण ते काढूया. आता मी हे जे कोमट पाण्यामध्ये असेच ठेवलेले, अगदी 5-1 मिनटं मी ठेवलेले, ह्याचा थोडासा कडूपणा जाण्यासाठी हे ठेवलेले असंच. आता आपण ते काढणार आहोत. आणि पुन्हा सुती कपड्याने मी ते पुसून घेणार आहे. पाण्याचा अंश याच्यामध्ये राहता कामा नये. एक लिंबाचा सुंदर असा आरोमा इथे सुटलेला आहे, छान असा सुगंध येतोय. स्टीमसाठी हे पाणी योग्य असेल असं मला वाटते. मी पाणी उकळत असताना म्हणजे गरम पाणी जेव्हा हे केलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं, जेणेकरून ह्याच्यामध्ये जी काही डस्ट, माती वगैरे जी काही लागलेली असते ती सुट्टी होते. फ्रेंड्स, आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या, बेल आयकन दाबून घ्या, जेणेकरून तुम्हाला असंच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील. आता आपण ह्याचे 8 फोडी करणार आहोत आणि ह्याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या काढणार आहोत. अगदी छान अशी पातळ साल आहे. हे बघा, अशा आपल्याला हे अशा आपण त्या 4-3 अशा फोडी करून घ्यायच्या आहेत. बिया काढून घ्यायच्यात. बी जर राहिली तर मग कडवटपणा यायला सुरुवात होतो. इथे आता आपण लिंबाचं लोणचं करण्यासाठी जे गूळ घेतलेला आहे, ह्या गुळाचा पाक बनवण्यासाठी मी ठेवणार आहे. आणि त्यामध्येच आपण जे मसाले घेतलेले आहेत, काश्मीरी मिरची पावडर, हळदी पावडर, जिरा पावडर, हे सर्व इथे एकत्र ह्याच्या सोबतच टाकून मी विरघळवण्यासाठी ठेवणार आहे. अगदी बारीक गॅसवरती. ह्यातच आपण मीठही टाकलेलं आहे. आता हा असाच पाक होण्यासाठी आपण ठेवणार आहोत. आता आपण जे लिंबू मी जे 8-8 फोडी करून ठेवलेले होते ते मी मिक्सरमधून अगदी जाडसर वाटून घेणार आहे. अगदी पावडर नाही करायची, पण जाडसर. इथे हे गूळ वगैरे मी पाक बनवण्यासाठी घेतलेला आहे आणि सोबत तुम्ही पाहताय मी लिंबाच्या फोडीला थोडंसं मिक्सरमधून असं जाडसर वाटून घेतलेलं आहे, जेणेकरून लवकर शिजेल आणि आपला जो ग्रेव्ही तयार होणार आहे ती अगदी छान अशी होणार आहे. आता हे संपूर्ण आपण एकजीव होऊन द्यायचं आहे आणि गुळाचा एकतारी पाक होईस तो आपण ह्याला असं ढवळत राहायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही
गुळाऐवजी साखरही वापरू शकता. अगदी मंद आचेवरती हे असंच आपण थोडंसं शिजू द्यायचं आहे. ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं मी तेल किंवा काही एक्स्ट्रा मसाले वगैरे ॲड केलेले नाही आहेत. तुम्ही साधं आपलं फक्त जिरा पावडर, मीठ आणि लाल तिखट हे जरी ॲड केलं तरी पुरेसं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही पाहताय छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. हे लोणचं आपलं अगदी खाण्यासारखं योग्य तयार झालेलं आहे. जर अजून तुम्ही 4-5 दिवस ठेवलं तर याची सालही चांगली तयार झालेली असेल. वर्षानुवर्ष ही लिंबूचं लोणचं जसं ते तसं राहू शकतं. तुम्ही तुमच्या घरी हे ट्राय करायला विसरू नका. आणि फ्रेंड्स, आजची ही संपूर्ण रेसिपी तुम्हाला कशी वाटली? अगदी झटपट, कमी मसाल्यामध्ये, कुठल्याही प्रकारचे जास्त इन्ग्रेडियंट्स न वापरता. आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचं लोणचं अजून पाहायला आवडेल ते मला कमेंटद्वारे कळवा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.